नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 यामधील प्रकरण दुसरे मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत. त्यामधील आपण आत्तापर्यंत आधुनिक आवर्त सारणीतील कल यामधील संयुजा या घटकापर्यंत अभ्यास केलेला आहे. तर आता आज आपण अणु आकारमान या उपघटकाचा अभ्यास करणार आहोत. आता इथे अणु आकारमान म्हणजे काय असतं तर बघा, अणूचे आकारमान त्याच्या त्रिज्येने दर्शवतात. अणुत्रिज्या म्हणजे अणुकेंद्रक व बाह्यतम कवच यामधील अंतर होय. अणुत्रिज्या व्यक्त करण्यासाठी नॅनोमीटरहूनही लहान असे पिकोमीटर म्हणजे PM हे एकक वापरतात. आता 1 PM म्हणजे 10⁻12 मीटर एवढा घात आहे. आता इथे बघा, याप्रमाणे आता 1 मीटरचे एकावर 12 शून्य येतील. मग 9 शून्य आले तर आपण त्याला अब्ज म्हणतो आणि 1000 अब्ज एवढे भाग जर 1 मीटरचे केले तर एक भाग म्हणजे त्याचा पिकोमीटर असतो. हे अतिशय लहान एकक आहे. त्रिज्या एवढी लहान असते. हे बघा, आता इथे तुम्हाला या आकृतीवरून ते लक्षात येईल की इथे 3 प्रोटॉन असलेले एक मूलद्रव्य आपण घेतलेलं आहे. तर इथे त्याची जी ही कवच किती आहेत, त्याचं 1 आणि हे 2 कवच आहे. मग याच्या बाह्यतम कवचापर्यंतचं जे ह्या केंद्रकापासून ह्या अणूच्या केंद्रकापासून त्याच्या बाह्यतम कवचापर्यंतचं जे अंतर आहे त्याला म्हणतात अणुत्रिज्या. म्हणजे ही असते त्याची, म्हणजे इथे पुढे दुसरं पण अजून एखादं कवच असू शकतं. म्हणजे ह्या अणूची जेवढी म्हणजे एखाद्या मूलद्रव्याच्या अणूच्या जितक्या कवच आहेत त्यातलं जे शेवटचं कवच आहे म्हणजे जे बाह्यतम कवच आहे तिथपर्यंतचं जे अणुकेंद्रकापासूनचं जे अंतर असतं त्याला काय म्हणतात, त्या आकारमानाला काय म्हणतात, त्या अंतराला म्हणतात अणुत्रिज्या. म्हणजे अणूचे आकारमान त्याच्या त्रिज्येने दर्शवतात. ही जी त्रिज्या आहे याने ते दर्शवतात. आता याच्यावरती काही प्रश्न त्यांनी आपल्याला विचारलेले आहेत. त्यांच्या अभ्यासाने आपण ह्या घटकाचं अजून थोडीशी माहिती करून घेऊ. तर आता हा प्रश्न बघा पुढे काय आहे. आधुनिक आवर्त सारणीत पाहून वरील मूलद्रव्याचे आवर्त सांगा. आता ही जी मूलद्रव्ये आहेत ती कोणत्या आवर्तात येतात, दुसऱ्या आवर्तात येतात. कारण लिथियम, बोरॉन, नायट्रोजन, कार्बन ही सगळी आपण आवर्त सारणी बघितली. त्यामध्ये ती मूलद्रव्ये आपल्याला दुसऱ्या आवर्तात दिसतात. म्हणजे ही मूलद्रव्ये आवर्त 2 मध्ये आहेत. आता प्रश्न क्रमांक 2 बघा काय आहे. वरील मूलद्रव्ये अणुत्रिज्येच्या उतरत्या क्रमाने मांडा. आता उतरता क्रम म्हणजे काय आहे की जी अणुत्रिज्या सगळ्यात जास्त असणार आहे ती आधी आपल्याला लिहावी लागणार आहे. म्हणजे मोठ्यापासून लहानापर्यंत आपल्याला यायचं आहे. मग इथे आपण आता हा तक्ता तयार केलेला आहे. त्यामध्ये आपण काय केलेलं आहे, उतरत्या क्रमाने ती अणुत्रिज्या असलेली मूलद्रव्य आपण सगळी लिहिलेली आहेत. म्हणजे लिथियमपासून ऑक्सिजनपर्यंत. आता इथे पुढे प्रश्न 3 बघा. ही मांडणी आधुनिक आवर्त सारणीतील दुसऱ्या आवर्ताच्या आकृतिबंधाशी जुळते का, तर जुळते. ती जुळते कारण ही जी सगळी मूलद्रव्ये ती काय आहेत, दुसऱ्याच आवर्तातली आहेत. जसं पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण बघितलं की ही सगळी मूलद्रव्ये दुसऱ्या आवर्तातली आहेत. म्हणजेच याचा जो आकृतिबंध आहे तो पण काय असणार आहे, ही जी मांडणी आहे ती ह्या दुसऱ्या मूलद्रव्याच्या आकृतिबंधाशी ती जुळते. आता प्रश्न क्रमांक 4 बघा. वरीलपैकी सर्वात मोठा व सर्वात लहान अणू असणारी मूलद्रव्ये कोणती. आता सर्वात मोठा अणू हा आहे लिथियमचा आणि सर्वात लहान आहे ऑक्सिजनचा. मग त्याचं उत्तर आपण काय लिहिलेलं आहे, लिथियमचा सर्वात मोठा मूलद्रव्य असलेला अणू आहे लिथियम आणि सर्वात लहान अणू असलेला मूलद्रव्य आहे ऑक्सिजन. आता इथे प्रश्न क्रमांक 5 बघा काय आहे. एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या बदलामध्ये आवर्ती कल काय दिसतो. तर ती अणुत्रिज्या काय होती, कमी होत जाते. आता कारण काय आहे त्याचं बघा, कमी होत जाते कारण एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुअंक 1 ने वाढत जातो. म्हणजेच केंद्रकावरील धनप्रभार 1 वाढत जातो. मात्र त्याप्रमाणे भर पडलेला इलेक्ट्रॉन हा असलेल्या बाह्यतम कवचामध्ये जमा होतो.
म्हणजे त्या अणूच्या ज्या बाह्यतम कवचामध्ये जेवढे अणू आहेत त्या जेवढे इलेक्ट्रॉन आहेत त्या इलेक्ट्रॉनमध्येच काय होतं आहे की जो नवीन आलेला इलेक्ट्रॉन आहे तो त्याच्यामध्येच जमा होते. मग त्या कवचाची जी म्हणजे आकुंचन पावतं, ते जे कवच आहे ते आकुंचन पावतं आणि त्याचा कल कुठे येतो, केंद्रकाकडे यायला लागतो. म्हणून ती अणुत्रिज्या कमी होत जाते आणि वाढीव केंद्रकीय धनप्रभारामुळे इलेक्ट्रॉन केंद्रकाकडे अधिक प्रमाणात ओढले जातात व त्यामुळे अणूचे आकारमान कमी होत जाते. हे आहेत त्याची कारणं. आता आपण गणांबद्दल माहिती करून घेऊ. आता आपण आवर्तांबद्दल माहिती करून घेतली, आता आपण गणांबद्दल माहिती करून घेऊयात. तर त्याच्यासाठी ही प्रश्न आहेत, 5 प्रश्न, त्यांची आपण उत्तर देऊ. आता इथे ही मूलद्रव्य दिली आहेत त्यांनी, ती गणातली आहेत आणि त्यांच्या अणुत्रिज्या दिल्या आहेत. तर त्याच्यावरती आधारित बघा आता प्रश्न. आधुनिक आवर्त सारणी पाहून वरील मूलद्रव्यांचे गण सांगा. तर तो गण आहे पहिला गण, त्याचं उत्तर आहे गण 1. आता प्रश्न क्रमांक 2 बघा. वरील मूलद्रव्ये अणुत्रिज्येच्या चढत्या क्रमाने वरून खाली या पद्धतीने मांडा. इथे काय सांगितले, चढत्या क्रमाने, म्हणजे वरून खाली या पद्धतीने मांडा. म्हणजे आधी जो छोटा आहे ज्याचा अणुअंक, तो आधी काय अणुत्रिज्या ती आधी आपल्याला लिहावी लागणार आहे, चढत्या क्रमाने मांडायची आहे. मग हे 152, त्याच्यानंतर येतात 186, त्याच्यानंतर 231, याप्रमाणे प्रत्येक मूलद्रव्याची अणुत्रिज्या जी आहे ती आपण इथे ह्या चौकटीमध्ये तक्त्यामध्ये लिहिलेली आहे. आता यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघा. ही मांडणी आधुनिक आवर्त सारणीच्या गण 1च्या आकृतीबंधाशी जुळते का? तर ती जुळते, कारण ही सगळी मूलद्रव्य गण 1 मधली आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 बघा. वरीलपैकी सर्वात मोठा व सर्वात लहान अणू असणारी मूलद्रव्ये कोणती? तर आता सर्वात मोठा आणि सर्वात लहान अणू कोणता, अणू कुणाची आहे, तर लिथियमची. आणि सगळ्यात मोठी कुणाची आहे, तर सीझियमची, म्हणजे ही 262. म्हणून इथे बघा, आता हे त्याचं उत्तर आपण इथे लिहिलेलं आहे. सर्वात मोठा अणू असणारे मूलद्रव्य सीझियम 262 आणि सर्वात लहान अणू असणारे मूलद्रव्य लिथियम 152. 5वा प्रश्न बघा. एका गणामध्ये वरून खाली जाताना अणुत्रिज्या बदलण्यामध्ये आवर्ती कल काय दिसतो? तर यामध्ये कवचांची संख्या काय होतीये, वाढत जाते, म्हणून अणुत्रिज्या वाढत जाते. कारण गणांमध्ये खाली जाताना अणूचे आकारमान वाढत जाते. त्याचं कारण आहे, गणात खाली जाताना नवीन कवचाची भर पडत जाते, त्यामुळे बाह्यतम इलेक्ट्रॉन व अणू केंद्रक यांच्यातील अंतर वाढत जाते. याचा परिणाम म्हणजे केंद्रकावरील प्रभाव वाढून सुद्धा अणूचे आकारमान वाढत जाते. जसं बेरिलियमचा 4 आहे, मग त्याच्या बाह्यतम कवचात किती येतात, 2. मग यांची कवच वाढत जातात. जसं मॅग्नेशियम त्याच्याच खाली आहे, पण त्याचं कवच किती झाले, 3 झाले. बेरिलियमचे 2च कवच आहेत आणि कॅल्शियमचे किती कवच झाले, 4 कवच झाले. मग यांच्या केंद्रकावरचा भार काय होतो, वाढत जातो. त्यामुळे अणूचे आकारमान पण तिथे वाढत जाते. हे त्याचं कारण आहे 5व्या प्रश्नाचं. तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.